मित्रांनो त्या दिवशी तो धबधबा मी तुम्हाला तिथून दाखवला होता, ब्रह्मगिरीच्या त्या बाजूनी, आणि आज इथून तुम्हाला हा धबधबा दाखवतोय. आम्ही मेडघर मार्गे ब्रह्मगिरीला चाललेलो आहे. तर बघा हे सौंदर्य मित्रांनो. जय हो. आलेलो आहे आपण रेणुका देवी मंदिर पर्यंत. तुम्ही बघाल मातेच्या ह्या बाजूला, पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला देवी देवांचा निवास आहे. या बाजूलाही काही देवता आहे आणि मागच्या बाजूलाही काही देवी देवता आहे. त्यांचा निवास या पद्धतीने आहे की एक ऋतुसंरक्षक देवता, एक मुख्य देवता, अधि प्रत्यधी आजूबाजूला राहणारे देवता, त्या पद्धतीने ह्या देवतांचे पण स्थानं ह्या ठिकाणी आहे. इथून पुढे आपण जातोय विनायक खिंडीच्या त्या मार्गाला. पहिले ह्या मार्गाला खूप दळणवळण व्हायचं, आता तर काही होत नाही. आता ही इकडून इथपर्यंत गाडी येईल, असा टू व्हीलर येईल, असा एक रस्ता बनवत आहे. बघू जेव्हा बनेल तेव्हा बनेल. मित्रांनो आता आपण ब्रह्मगिरीच्या उभे आहे. या बाजूला, ह्या बाजूने त्र्यंबकेश्वर आहे, इकडून विनायक खिंडीतून हा रस्ता येतो. बघा किती छान दिसतोय. एक ही बाजू आणि एक आहे ब्रह्मगिरीची इकडची बाजू. बघा मित्रांनो, आम्ही बरोबर मध्यभागी मी इथं उभा आहे. काही गर्दी नाही, काही नाही, कोणी नाही इथं, फक्त शांतता आहे आणि आहे ब्रह्मगिरीचं विराट स्वरूप. जय हो. त्या बाजूला हत्ती दरवाजा म्हणता, पण मग मला ही बाजू पण आता हत्तीच्या सोंडेसारखीच दिसायला लागली. तुम्हाला पण जर दिसत असेल तर बघा. ते झाडावर तो जो ध्वज दिसतोय तो आहे महाकालिका भगवतीचा. तिचं दर्शन घेऊन मग आम्ही या खळीतून वरती जाणार आणि मग त्या बाजूने वरती असं आम्ही पुढे ब्रह्मगिरीला निघणार. रस्त्यातला जाताना हे जे मंदिर आपल्याला लागतं, ह्या मंदिराचं आता इथं बांधकामाचं काम सुरू आहे. खूप बरं वाटतंय बघून. असंच कुंभमेळ्याच्या अगोदर हे सर्व मंदिरांचे रस्त्यातल्या चांगलं बांधकाम, पक्के बांधकाम करून टाकावे. धबधबा जो रिटर्न येतोय तो आपल्या अंगावर येतोय. तुम्ही बघू शकता सगळे ढग वगैरे खाली आहे आणि हे बघा धबधबा असं सरळ आपल्या तोंडावर येऊन राहिला. महाराज जय हो. खरंच धबधबा येतोय डायरेक्ट, नाही का? हो ना, हो ना, हो ना. बघा मित्रांनो, हे आहे आपल्या पंचलिंगाची ती बाजू त्रिशूळाची, आणि इकडून आता आपण जातोय सगळे जे आहे ब्रह्मगिरीकडे. बघा किती सुंदर असं हा रस्ता आहे, किती सुंदर असं हे दृश्य आहे, किती सुंदर ही ब्रह्मगिरी. महाराज जय हो.